ज्योतिबा, तुमच्या शब्दांनी मला नवी बळ दिली आहे. मी समाजाच्या विरोधाला घाबरणार नाही. लोक शिव्या देतील, दगड मारतील, अपमान करतील, पण मी शाळेत जाणे थांबवणार नाही. कारण शिक्षण एक शस्त्र आहे, जे अन्याय, अज्ञान आणि गुलामगिरी नष्ट करेल. समाज बिघडतो तो अज्ञानामुळे. शिक्षणामुळे समाज शुद्ध होतो. मुलांनो, शिकत राहा. शिक्षणानेच माणूस माणूस बनतो. शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे, जो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझी आई म्हणते, आपण साऱ्या मुली शिकू शकतो. हे सर्व सावित्रीबाईंचे श्रेय आहे. माहिती आहे का मुलांना तुम्हाला, ज्योतिबांमुळे समानतेचा इतिहास समाजात रुजू आला. आदरणीय सावित्रीबाई व ज्योतिबा, आज आम्ही शाळा, महाविद्यालय, विज्ञान, तंत्रज्ञानात पुढे जात आहे. हे सर्व तुमच्या संघर्षाचे फळ आहे. तुमची शिकवण आम्ही कधी विसरणार नाही. ज्योतिबा आणि सावित्री, तुमचे विचार आजही आम्हा सर्वांना अन्यायाविरुद्ध लढाई शिकवतात. तर बघा मुलांनो, सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्यामुळे आता शिक्षणाचा यज्ञकुंड आणि अविरत सुरू आहे. पहिलं तर मुलांनो, सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले हे केवळ व्यक्ती नव्हे, एक विचार होते. शिक्षण, समानता आणि मानवतेचा विचार. शिक्षणाचा सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले. धन्यवाद.